प्रेमाने मिटती मनाची अंतरे प्रेमाला प्रेमाने पाहू चला मनाशी बोलते जगाला जोडते प्रेमाने जागते प्रेम नवे प्रेमाच्या गुपित नात्याचे गुपित प्रेमाला ठाऊक प्रेम हवे प्रेमाच्या देशात प्रेमाच्या भाषेत प्रेमाच्या सुरात बोलू चला काके उद्या वाचन झाल्यानंतर बाबा निघून जाईल ना? जायला तर हवा. मग मी मोकळा होईल. गावाकडचं दुकान उडवलं. तुझ्या टार्गेटवर कोण आहे? नाही, मी शांत राहायचं ठरवलंय. प्रॉमिस केलंय. आणि समजा सायंटिस्ट गेलाच नाही तर? कृष्ण कमल अजून तरी नाव तेच ठेवलंय. बघूया आणखीन आतमध्ये काय काय शिल्लक ठेवलंय ते. चला बाबा. कोण हवाय? कोण हवाय? ओम चौधरी इथेच राहतात ना? ओ. आणि ओमचे वडील अजित चौधरी आणि त्याचा काका रणजित चौधरी ते पण इथेच राहतात ना? मी त्यांच्या मधला आडसर, मधला सख्खा भाऊ. हो का? नमस्कार. आणि हा माझा मुलगा समीर. नमस्कार. आता आम्ही दोघंही तसे चौधरीच नाही का? आज जाऊ? या ना. या चल रे. या ना. चल. बसा ना. बर. समीर. हा, ये बाळा ये. बस. हो, बसतो तिथे. ये ये बस. जाळी कधी काढली? मी आल्यापासून नव्हतीच जाळी. लग्न कधी झालं तुमचं? आत्ताच. आत्ताच? आले समी.
काय हो बाबा हे रणजित काकानं आत्ता लग्न केलं? तो स्थिर कधी होता? नौटंकी. लग्न झालंय नशीब त्याचं. रणजित काका, काय ग? ते तुमचे दुसरे भाऊ आणि त्यांचा मुलगा आलेत. काका जाताय ना? हो हो जातो ना. तू पाणी घेऊन ये आणि चहा पण टाक. दादा रणजित, नमस्कार करतो. आयुष्यमान बाबा. पोचलात? आताच. समीर ना? मोठं झालंय. लहान होतं तेव्हा बघितलं होतं. हिरो दिसतो एकदम आता. समीर, हो हो काका नमस्कार करतो. सुधारलाच अगदी तू. शेवग्याची शेंग नव्हतोच ना मी कधी. केलंय मेंटेन. नौटंकी मेंटेन करायचं. काय लग्नाला बोलवलं नाहीस आम्हाला तू? नाही, लग्न नाही केलं त्यामुळे बोलवायचा प्रश्नच नाही येत ना. समीर, या शहरातल्या माणसांचं काही सांगता येत नाही बाबा. प्रवास कसा झाला? मस्त झाला एकदम. बकवास झाला. अरे रणजित, आम्ही कोकणातली माणसं एसटीनं लाल डब्यानं प्रवास करणारी. अरे हा समीर मला त्या प्रायव्हेट एसी गाडीतनं घेऊन आला. एसीचा जाम त्रास होतो रे. आधीच पाठीचं दुखणं आहे. आम्ही काय साधी माणसं, उन्हातानात राबणारी माणसं, कष्ट करणारी माणसं नाही रे. तरी मी बाबांना म्हणत होतो की तुम्हाला पाठीचं दुखणं आहे ना, मग गोव्याहून पुण्याला फ्लाईट नाही येऊ, पण ऐकायलाच तयार नाहीत. पाठ फार दुखते ना त्यांची. काय नाही फ्लाईट वेट. काय पैसे झाडायला लागलेत? मला सांग, गरज कोणाला आहे? आपल्याला आहे की नाही? ह्यांना गरज नाहीये. आता गरज असताना जर आपण फ्लाईटने आलो असतो तर ह्यांना काय वाटलं असतं? गैरसमज झाला नसता का? काय रणजित? म्हणे फ्लाईटने यायचंय. मी काय म्हणतो, आपण सामोपचारानं घेऊया ना. म्हणजे कसं आहे ना की वाटणी करून घेऊ, आपापल्या मार्गाला जाऊ. काय उगाच भांडण तंटा नको. हे बघ, तुला माहिती आहे मला भांडण आवडत नाही. त्रास होतो रे त्याचा. अरे तुम्ही कशाला पाणी घेऊन आलात? हे इथे तांबे भांडा आहे ना. नाही, त्यातलं संपलंय. हो का? द्या. थँक्यू. तोंड लावून पाणी प्यायला चालेल ना? नाही, तुझ्या दादाचं घर आहे, सायंटिस्ट मोठा. आम्ही काय गावंढळ. अरे दादा काय बोलतोस तू? हे तुझं पण घर आहे ना? हो, म्हणूनच आलोय मी आपुलकीनं. काय ना रणजित, इतक्या घाईघाईनं येण्याचं कारण म्हणजे हल्ली माझी तब्येत बरी नसते रे. काय झालंय, पाठीचं दुखणं वाढलंय माझं. आता डॉक्टरांनी सांगितलंय ऑपरेशन करायला, पण ऑपरेशन साठी पैसे कुठे आहेत? काय वहिनी? चहा टाकलाय. नुसत्या चहावरच आमची बोळवण करणार का? काय रे रणजित, तिच्या गळ्यात तर मंगळसूत्र दिसतंय. म्हणजे लोकांना कळू नये म्हणून की काय?
समीर समोर कशाला हे बोलतोयस असं? अरे घोडा आहे तो, त्याच्यापासून काय लपवायचं? ही आजकालची मुलं आहेत ना, आपल्यापेक्षा सवाई आहेत. हा माझं लग्न झालेलं नाहीये, ती जयेशची बायको आहे. आता जयेश कोण? इथेच राहतो ना. ओमचा मित्र आहे. राहत्या घराचा प्रॉब्लेम आलाय म्हणून हे सगळे लोक काही दिवसांसाठी इथे राहत आहेत. बर ठीक आहे, भाडं घेताय ना? नाही, भाडं मिळत असेल ना तर राहून दे ना, काही हरकत नाहीये माझी. बर किती भाडं मिळतं तुम्हाला? ते भाडे करून नाहीयेत, आम्ही भाडं घेत नाही. काय? मी दादाला बोलवतो. भाडं घेत नाही म्हणे, खोटं बोलतात. बाबा त्या घराला रंग नवीन दिलेला दिसतोय. चांगलंच भाडं मिळत असणार आहे यांना. त्याशिवाय काय हे सगळं रंगकाम, नवीन सोफा. यांनी इथे बसून भाडी खायची आणि आम्ही तिकडे शेतात कष्ट करायचं, राबायचं. रामखोर लेकाचे. बाबा तुम्ही जरा सामोपचारानं घ्या, म्हणजे उगीच वाद उकरून काढू नका. अरे वादाची भांडणाची भीती यांना आहे, आपल्याला नाही काही. यांनाच काय ती इज्जत, इब्रत. आम्ही काय कष्टकरी माणसं. राबतोय शेतात, ही भाडी खातायत. समीर, एक गोष्ट लक्षात ठेव, हे जे घर आहे ना ते आपलं आहे, आपलं. दादा, दादा, दादा. ताप आहे रे तुझ्या अंगात? I thought so. I was feeling a bit feverish last night. अंगही दुखतोय, घसा खवखवतोय जरा. But it's okay. I'll be all right. डॉक्टरला बोलवू का? रणजित, रुचिकाची मेल आली आहे. हो का? तिनं डिवोर्स मागितलाय माझ्याकडून. सॉरी दादा, म्हणजे ऍक्च्युली मी एका वेगळ्याच कारणासाठी तुला बोलवायला इथे आलो होतो आणि वेगळंच काहीतरी अनपेक्षित कानावर पडलं म्हणून हसू आलं. सॉरी. यु नो रणजित, हे असं हसण्याची वेळ माझ्यावर कधीतरी ओढवणार आहे असं नेहमी वाटायचं मला. आता आज ती वेळ आलेली दिसते. ठीक आहे रणजित, माझं यश तुम्ही कधीच पाहिलं नाही, कारण मी लांबच होतो नेहमी तुमच्यापासून. पण आता माझा डाऊनफॉल मात्र अगदी जवळून पहा बरं का. जवळून. बाहेर दादा आणि समीर आलेत. ते सुद्धा काहीतरी मागायलाच आले असतील, रुचिका सारखे. यु नो, तिला सगळं काही हवंय. माझ्या संशोधनाचे पेटंट सुद्धा यांनाही हवं असेल सगळं काही. रणजित, मला ना अचानक असं वाटायला लागलंय की
आता माझ्याकडे काहीच नाहीये रे. म्हणजे पैसा नाही, माणसं नाहीत, काहीच नाही. आय हॅव बिकम नल अँड व्हॉइड. असं आहे का रे? तू काही बोलत का नाहीयेस? दादा, यावर मी काय बोलावं तेच मला कळत नाही. जशा काही गोष्टी तुला आत्ता उमगतायत, तशाच काही गोष्टी मलाही आत्ताच उमगतायत. म्हणूनच कदाचित मगाशी हसू आलं असावं मला. ए रणजित, मला एक सांग, समजा हे सगळं त्यांच्या घशात गेलं तर तुम्ही मला एकटं सोडणार का रे? दादा, तू आंघोळ करून बाहेर ये. सगळे वाट बघतायत तुझी. ओम दादा, बोला मालकीण बाई. तुमचे काका आलेत. आले का गिधाड? गिधाड नाही, काका. ती साधी आहेस का तू? तुला नाही कळणार. जा, तुम्ही आलो. ओम दादा, तुम्ही शांत राहा. अजिबात चिडू नका, काही टेन्शन घेऊ नका. आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. ये इकडे बस. भीती वाटते ना तुला? हे घर आपल्या हातून जाईल, मग आपण कुठे जायचं, काय करायचं, स्वतःला समजावतेस की मला समजावतेस? नाही, म्हणजे मला आधी भीती वाटत होती थोडी थोडी, पण गुरुजी आणि माझं बोलणं झालं. त्यांनी मला समजावलं की हे बघ, घराबद्दल काहीच नाहीये, आपण एकत्र आहोत म्हणून आपल्याला मजा येते. त्यामुळे आपण एकत्र राहणं महत्वाचं आहे. मग आपण एकत्र राहूया ना. मग अगदी रस्त्यावर राहायला लागलं ना तरी चालेल, पण एकत्र. आजी, तुझा आशीर्वाद. आणि घाबरू नको, गुरुजी माझ्या पाठीशी आहे हे आता मला कळलंय. त्यामुळे असं 10 हत्तींचं बळ आलंय माझ्यात. दाखवतोच आता त्यांना ओम काय चीज आहे ते. ओम दादा, मारामारी वगैरे नका. नाही, म्हणजे भांडणाची सुरुवात मी नाही करणार. प्रॉमिस. जा, मी आलोच. संगीत ऐकूया आणि स्वतःला शांत करूया आधी. हे धना, चहा टाक ग जरा माझ्यासाठी. हाय. इथे आहे मला भाडे करू. बाबा, तुम्ही आता जास्त काही बोलू नका. माझ्या सगळं लक्षात आलंय की हे लोक कोण आहेत. हे सगळे भाडे करू आहेत. हे भाड्याचे भरपूर पैसे मिळतात त्यांना. करेक्ट आहे. आणि आत्ता तुमच्या डोक्यात काय चाललंय हेही मी सांगू शकतो की ही प्रॉपर्टी राहू दे तुमच्याकडे,
फक्त जमीन आमच्या नावावर करून द्या. काय चुकतोयस तू. हं? ही जमीन आपलीच आहे बरं का. हा, ह्या घरात काय तो हिस्सा मागायचा आहे आपण. अहो पण बाबा हे सगळे जास्त होते असं नाही का वाटत तुम्हाला? काही जास्त होत नाहीये, हक्काचं आहे आपलं. बाबा जे मिळते ते हातचं जायचं. उगा हावरटपणा करू नका. हे बघ, जास्त शाणपणा करू नकोस, मला शिकवू नकोस. अरे दादा कुठे आहे? दादा तयार होतोय, ताप आहे थोडा अंगात त्याच्या. चला तोपर्यंत आपण नाश्ता करून घेऊयात. वाचनाला येईल ना? हो येईल. मगाशी मी आले, झोपेतून उठून आले आणि धना चहा दे वगैरे असं ओरडत चालले होते. मला एवढं ऑकवर्ड झालं त्यांना बघून. मला सांगायचं ना धना तू. अगं तू लवकर उठत जाणं, म्हणजे तुला कळेल कोण आले आणि कोण आले. ते काकाय तोंबतातचे. ते आलं माझ्या लक्षात, पण तू एकदा जर कोणी नवीन माणूस घरी आलं तर मला येऊन सांगत जा. मी वाटेल तशी फिरते, त्यांना काय वाटेल अगं. काय काय प्रॉब्लेम आहे? आपण आहोत तसंच राहायचं. आपल्याला जसं हवं तसंच आपण वागायचं. इतरांना काय वाटेल याचा विचार नाही करायचा. आपलं घर आहे, आपल्या घरात आपल्याला जसं राहायचंय तसं आपण राहायचं. ते काय येतील आणि जातील. आल्या आल्याच जायची भाषा करतोयस. काका